विदर्भाचा अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तिथे औद्योगिकरण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत ही महत्त्वाची लक्षवेधी आहे। या ठिकाणी राज्यामध्ये तुमचं तिघांचं दिसतंय काहीतरी गट मला बोलू की नाही बोलू? पण ते बोलतात, सगळ्यांच्या लोकशाहीतला अधिकार आहे यांचा बोलायचा। हो नाही, आम्हाला तुमच्या मुखेची जाणीव आहे, पण आता तुमचं होऊ दे, लक्ष दे। आता ही झाली की लंच ब्रेक। हां मंदारी बोला। सभापती महोदय, विदर्भाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अज्ञात आहेच तो। 1960 पासून सातत्याने अन्याय सुरू आहे आणि या 60-62 वर्षामध्ये अजूनही विदर्भाचा अनुशेष काही तो भरून निघाला नाही। ज्या पद्धतीने औद्योगिकरण वाढवायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते वाढलं सुद्धा नाही आणि म्हणून दिवसेंदिवस रोजगाराचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। प्रश्न विचारतो मी तुम्हाला मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद यानंतर या ठिकाणी विदर्भामध्ये जे इंडस्ट्रियल डेस्टिनेशन व्हायला पाहिजे होतं सभापती महोदय, ते अजूनपर्यंत झालं नाही। माझा प्रश्न या संदर्भामध्ये असा आहे की विदर्भामध्ये उद्योजकांना आकर्षित करण्याकरता किमान गुंतवणूक 20 कोटी आणि इतर भागांमध्ये जे किमान 50 कोटीची गुंतवणूक आहे, तर याच्यामध्ये आपण काही बदल करणार आहे का? माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता 2022 मध्ये सुभाष देसाई साहेब या राज्याचे उद्योगमंत्री असताना दावोस येथे या ठिकाणी त्यांनी अनेक कंपन्यांसोबत करारनामे केले होते, एमओयू साईन केले होते। त्याच्यामध्ये विदर्भाकरिता त्यांनी 7 एमओयू स्पेसिफिकली साईन केलेले होते। तर त्याचा आता स्टेटस काय, ते पूर्ण होणार आहे की नाही होणार आहे? तिसरा माझा प्रश्न असा आहे की प्लास्टिक उद्योगांना चालना देण्याकरिता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चंद्रपूर येथे प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अशी संस्था निर्माण करण्यात आली आहे। त्याचं सध्याचं स्टेटस काय, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा उद्योग किंवा कुठलं शिक्षण आणि प्रशिक्षण हे दिले जाते, हे या ठिकाणी सांगण्यात यावं। आणि चौथा प्रश्न माझा असा आहे की प्लग अँड प्ले योजना जी आहे, जी विदर्भामध्ये किंवा स्पेसिफिकली नागपूर MIDC एरियामध्ये सुरू करण्यात आली होती, ती अजून त्याला आपण एक्सटेंड करणार आहे का, हे माझे प्रश्न आहेत। सभापती महोदय, ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये औद्योगिक वसाहती ह्या विकसित झालेल्या नाहीत त्या ठिकाणी ते विकसित करण्यासाठी काही निकष हे उर्वरित महाराष्ट्राचे आणि विदर्भाचे हे वेगवेगळे आहेत। मला पहिला सांगितलं पाहिजे की उर्वरित महाराष्ट्रासाठी जो क्रायटेरिया आहे तो विदर्भासाठी नाही, कारण विदर्भ ही D+ म्हणजे D+ या कॅटेगरीमध्ये औद्योगिक वसाहत येते आणि या वसाहतीमध्ये ज्या ज्या काही फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्याचा फक्त एक उल्लेख मी या ठिकाणी करतो की आपल्याकडे जी सामूहिक प्रोत्साहन योजना आहे ती 2019-20 मध्ये अर्थसंकल्पित निधी होता 4,650 कोटी, त्यातला 1,089 कोटी हा विदर्भाला दिलेला आहे। 2021 मध्ये 3,000 अर्थसंकल्पित निधी होता, त्यातला 420.94 कोटी रुपये हे विदर्भाला प्रोत्साहनपर निधी म्हणून दिलेला आहे। 21-22 ला 5,300 कोटी रुपये होता, त्याच्यातला 1,279 कोटी हा विदर्भाला दिलेला आहे। आणि म्हणून विदर्भातले उद्योग देखील चांगल्या पद्धतीने चालले पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सूक्ष्म लघु मध्यम घटक जे आहे त्याच्यामध्ये देखील उर्वरित महाराष्ट्राचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि विदर्भाचा क्रायटेरिया वेगळा आहे। विदर्भाच्या क्रायटेरियाबरोबर मराठवाडा असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग धुळे ह्याचे क्रायटेरिया वेगळे आहेत आणि म्हणून औद्योगिक प्रोत्साहन अनुदान उर्वरित महाराष्ट्रासाठी जे आहे ते 60% आहे आणि आपल्याकडे विदर्भासाठी जे आहे ते 80% दिलं जातं। वीज दर सवलत देखील जी आहे ती बाकीकडे 0.50 युनिट आहे पैसे आणि आपल्याकडे जे विदर्भामध्ये आहे ते 1 रुपया आपण सवलत दिलेली आहे। मोठ्या आणि विशेष मोठे घटक जे आहेत त्याच्यामध्ये देखील क्रायटेरिया वेगळा आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी आणि विदर्भासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की विदर्भाला देखील औद्योगिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी शासन पूर्णतः कटिबद्ध आहे आणि या संदर्भामध्ये मी स्वतः उद्योगमंत्री या नात्यानं स्वतः नागपूरला येईन, सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक घेईल आणि त्याच्यातनं देखील अजून पुढे औद्योगिक क्षेत्रामध्ये विदर्भाला कसं न्यायचं आहे यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करू। सन्माननीय सदस्य परिणय फुके, आता थोडं विदर्भाच्या लोकांना बोलू द्या। 1960 मध्ये ज्या MIDC आमच्या विदर्भात ज्या आल्या होत्या त्यामध्ये नागपूरची बुटीबुरी असणार, हिंगणा MIDC असणार किंवा गोंदियाची असणार, भंडाराची असणार, चंद्रपूरची असणार, या सर्व MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉटचं त्यावेळेस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्याकरता अलॉटमेंट करण्यात आली होती। पण त्या अलॉटमेंटपैकी आज 50% प्लॉट असे आहे जे अंडर युटिलाइज आहे, म्हणजे आतापर्यंत इथे कोणताही उद्योग आलेला नाही आहे, पण प्लॉट राखून ठेवलेले आहे कोणत्या ना कोणत्या कंपनीच्या नावाने। या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता नवीन लोकही त्या संदर्भात मागणी करतात आहे। माझे स्पेसिफिक 2 असे प्रश्न आहे की या संदर्भात आपण ज्या लोकांनी जे विविध मुदतीत ज्यांनी आता त्यांचे उद्योग सुरू केलेले नाही आहे
ते परत घेऊन रिअलॉटमेंट करणार काय? आणि दुसरं, या संदर्भात आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपण जे सांगितलं की वीज दर कमी केलेला आहे, मागील 2.5 वर्षात ती जी सवलत होती, जी सबसिडी होती, ती मागच्या सरकारने बंद केली होती. आता ही नवीन सरकार ती सुरू करणार काय? तिसरं असं आहे की देवरी MIDC, गोंदिया जिल्ह्यातील देवरी MIDC आहे, ती 1980 मध्ये स्थापित झाली होती. पण 2015 मध्ये नवेगाव नागझिरा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये तिचं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात एक प्रस्ताव सुद्धा आपल्या विभागाकडे म्हणजे मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित आहे. ते आपण त्याला डिनोटिफाय करणार काय? सभापती महोदय, दोन महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सांगितले. ते म्हणजे विदर्भातच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योजकांनी अनेक जागा स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या जागा ताब्यामध्ये घेऊन त्याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं झाली, डेव्हलपमेंट झाली की नाही, याचा पूर्ण रिव्ह्यू शासनाच्या वतीनं आमच्या विभागाला घ्यावा लागणार आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की येत्या 15 दिवसामध्ये नुसतं विदर्भ नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे जे उद्योजक आहेत त्यांनी ज्यांनी MIDC कडनं जागा घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या पाडून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये नियमामध्ये काय त्यांच्यावर कारवाई करता येईल हा निर्णय आम्ही नक्की घेऊ आणि त्याचा 15 दिवसामध्ये रिव्ह्यू घेऊ. प्रवीण माननीय सभापती महोदय, माननीय उद्योग मंत्री इथे आहेत. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की मिहान हे विदर्भाचा कायापालट करणारं क्षेत्र असं निवडलं गेलं होतं. अनेक IT कंपन्यांनी अनेक मोठमोठ्या फूड इंडस्ट्रीने इथे जागा घेतली आहे, पण गेले 10-10 वर्ष इथे प्रकल्प न टाकल्यामुळे बेरोजगारांची वाढ मोठ्या प्रमाणात तिथे होते आहे. मागच्या युतीच्या सरकारमध्ये इथे वीज पण आपण फार स्वस्त केली होती, ती या 2.5 वर्षात ती सवलत काढून घेतल्या गेली आहे. हा एक माझा प्रश्न आहे की आपण ती परत देणार आहोत का? आणि मोठ्या फूड इंडस्ट्रीज असतील, मला वाटते माननीय रामदेव बाबांना पण आपण जमीन दिली आहे, आपण खूप साऱ्या IT कंपन्यांना जमीन दिली आहे, पण 2च IT कंपन्या सध्या तिथे आहेत, बाकीच्यांनी फक्त जमीन अडवून ठेवली आहे. तर या बाबतीत आपला काही निर्णय होणार आहे का? तिसरा विषय, विदर्भात मोठ्या प्रमाणात बायोफ्युएल करता प्रकल्प येण्याची शक्यता वाढली आहे, तिथला सर्वे झाला आहे. CBG म्हणजे कॉम्प्रेस बायोगॅस या क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणात विदर्भात गडचिरोली असेल, ब्रह्मपुरी असेल, चंद्रपूर असेल, उमरेड असेल या भागात जागांची शोधाशोध होते आहे. तर विशेषतः बायोफ्युएल करता आपण काही उद्योगात पॉलिसी आणणार आहोत का? आणि ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या आपण जो अवलंबून असतो तो सगळा या गॅसवर जाईल आणि मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू सरकारकडे येईल, या संबंधी आपण काही पॉलिसी आणणार आहोत का? सभापती महोदय, उद्योग मंत्र्यांना सांगायचं आहे मला सभापतींच्या माध्यमातून की आपल्या आजूबाजूचे जे राज्य आहेत, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, ओरिसा असेल, इथे ₹1 लिटर सबसिडी आहे, आपण ती देणार आहोत का? सभापती महोदय, 2 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. मगाशी देखील एक सबसिडीच्या संदर्भातला विषय या ठिकाणी विचारला गेला. सबसिडी कशा पद्धतीनं होती, कशासाठी ती बंद केलेली आहे याचे देखील तपास आम्ही नक्की करू. आणि सबसिडी देऊन जर विदर्भातल्या उद्योजकाला ताकद मिळणार असेल आणि नवीन उद्योजक त्या ठिकाणी येणार असतील तर त्याचा देखील शासन म्हणून आम्ही सकारात्मक विचार नक्की करू. दुसरा महत्त्वाचा, फूड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत त्यांनी देखील जागा घेऊन ठेवलेल्या आहेत, परंतु जागेवर काही इंडस्ट्री निर्माण झालेली नाही असं सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे. तर मगाशी जसं मी सांगितलं की फूड टेक्नॉलॉजीच नाही, महाराष्ट्रामध्ये MIDC मध्ये ज्या उद्योजकांनी जागा घेतलेल्या आहेत, ज्या उद्योजकांनी जागा घेऊन पाडून ठेवलेल्या आहेत, याचा सगळ्याचाच रिव्ह्यू 15 दिवसामध्ये घेतला जाईल आणि नियमानुसार काय करता येईल या जागांच्या संदर्भामध्ये हा निर्णय नक्की आम्ही घेऊ, हे देखील मी या ठिकाणी सन्माननीय सदस्यांना सांगतो. बायोफ्युएलच्या बाबतीमध्ये नक्की पॉलिसी काय करायची, कशा पद्धतीनं करायची या संदर्भात अधिकची माहिती जर सन्माननीय सदस्यांकडे असेल तर त्यांच्याकडे ती घेतली जाईल. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः विदर्भामध्ये जास्तीत जास्त उद्योजक चांगल्या पद्धतीनं येऊन उद्योगधंदे कसे करतील यासाठी शासन प्रयत्न करेल. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी विदर्भामध्ये आणि त्यातही नागपूर आणि नागपूरच्या परिसरातील प्रश्नांबद्दल विचारलं. त्यामध्ये अमरावती विभाग सुद्धा विदर्भामध्ये येतो आणि अमरावती विभागामध्ये दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्राच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी असणारे 2 ते 3 जिल्ह्याचा सभापती महोदय, आणि म्हणून इथल्या MIDCला चालना मिळायला पाहिजे. यासाठी आपल्या इथे जर मला असं वाटतं की ITI मधून जे विद्यार्थी निघतात
त्यांच्यासाठी तिथेच असणारे उद्योग जे आहे, म्हणजे उदाहरणार्थ झालं तर अकोल्यामध्ये दाल मिल हे MIDCच्या 80% लोकांचे तिथे दाल मिल आहे सभापती महोदय. अशा लोकांना ITI मधून निघणाऱ्या सगळ्या अप्रेंटिसशिप लोकांना पुण्याला यायला आणि तिथे येऊन अप्रेंटिसशिप करायला राहायची व्यवस्था नसले म्हणून केवळ हे मुलं त्या अप्रेंटिसशिप पासून वंचित राहतात. माझा असा प्रश्न आहे सभापती महोदय की या अप्रेंटिसशिपसाठी एखादा हब आणि स्पोक मॉडेल तिथल्याच MIDCचा एखादा भूखंड आवंटित करून कौशल्य विकास खातं आणि MIDCने एकत्रित जर प्रयत्न केला तर एक आपण तिथे अप्रेंटिसशिप सारखं एक VTI सेंटर चालू करून तिथल्या तिथे काउन्सिलिंग करून तिथलाच रोजगार, तिथलाच अप्रेंटिसशिप आणि तिथल्याच उद्योगाला तो तयार होईल अशा पद्धतीचा काही प्रयत्न करणार का? दुसरा, कोल्ड स्टोरेज हा सुद्धा एक उद्योग म्हणून कृषीच्या सगळ्या मालावरती त्याचं लाईफ वाढवायच्यासाठी कोल्ड स्टोरेजची चेन विकसित व्हायला पाहिजे असं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं धोरण आहे. मोठ्या प्रकारची सबसिडी त्याला आपण देतो, पण अलीकडच्या काळामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीची सवलत ती त्याच्यातून वगळण्यात आलेला आहे कोल्ड स्टोरेज या उद्योगाला. ती आपण कोल्ड स्टोरेजला पुन्हा चालू करणार का सभापती? सभापती महोदय, ITIच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांना कौशल्य विकासाचं ट्रेनिंग देऊन त्यांना तिथेच असलेल्या म्हणजे त्याच परिसरामध्ये असलेल्या उद्योजकांनी नोकरीला घेतलं पाहिजे अशा पद्धतीचा नियम देखील आहे. परंतु मी सन्मान्य सदस्यांना सांगेन की या सगळ्याच बाबतीत म्हणजे विदर्भाचं असं नाही, ज्या ठिकाणी प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टमध्ये स्थानिक लोकांना किती टक्के घेतलं जातंय याचा देखील रिव्ह्यू मी घेणार आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं की नागपूरला मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून येईल, कांबळे साहेबांना देखील अमरावती विभागाला पण त्या ठिकाणी बोलवेन. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी कांबळे साहेबांनी मांडला तो महत्त्वाचा आहे. त्याची सकाळी माननीय सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांची आणि माझी देखील चर्चा झालेली होती की नुसतं इंडस्ट्री येते याच्याकडे बघण्यापेक्षा त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिक लोक किती काम करतायत याचा देखील रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून कौशल्य विकास आणि आमचं उद्योग खातं असं एकत्र येऊन एखादा जर प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं आणि त्याचं पायलट प्रोजेक्ट आपण अमरावतीला करू आणि त्याचं मॉडेल मग आपण महाराष्ट्रामध्ये राबवू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रोजगार देण्याच्या दृष्टीनं कौशल्य विकासाचं ट्रेनिंग देखील देणं गरजेचं आहे. आणि म्हणून कौशल्य विकास मंत्री सन्माननीय जे आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करून हे मॉडेल कसं बनवता येईल आणि कशा पद्धतीनं फक्त अमरावतीतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवता येईल याचा मी विचार करू. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो सभागृहामार्फत महाराष्ट्रातल्या तरुणांना मी सांगू इच्छितो की स्थानिकांना रोजगार ही जी काय भावना आहे, स्थानिकांना रोजगार म्हणून किती रोजगार इंडस्ट्री देते त्याचा देखील मी स्वतः रिव्ह्यू घेणार आहे. तरी जे उद्योगमंत्र्यांनी सांगितलं आणि अशातला एक प्रयोग सन्मान्य उद्योगमंत्रीजी यांना सांगू इच्छितो की आपण अगोदर केलेला आहे. माझी एकच सूचना त्याच्यामध्ये राहणार आहे की ज्यावेळी इंडस्ट्री आपण तयार करतो, आपण एक्विजिशन करतो, इंडस्ट्रीचे आपण LAC आपण जे लँड अलॉटमेंट कमिटीमध्ये आपण लँड देतो. आपल्याला माहित असेल की ही टेक्सटाईलची इंडस्ट्री येणार आहे किंवा ही ग्लासची असेल किंवा ऑटोमोबाईल असेल. त्याच वेळी जर तुम्ही ते ITI बरोबर टायअप करून घेऊन आणि त्याला कंपल्शन जर केलं किंवा हे जे ग्रेड लागणार आहेत, कारण अनेक वेळा काय होतो स्थानिकांचा मुद्दा म्हणून घेऊन आपण काय होतो तिकडे स्थानिकांचे मुद्दे असतात, रोजगार आपण बोलतो पण त्याच्याकडे तेवढे जे लागणारे जे ग्रेड प्रश्न विचारा. ग्लास कंपनी एकच थोडक्यामध्ये प्रश्न विचारा. ते थोडा जरा डेव्हलप करतो म्हणून मी फक्त ऍडिशनल माहिती देतोय कारण ते सक्षम आहेत. आणि कोकणावरून त्यांनी कालच रिफायनरीची सुरुवात केल्यामुळे राज्यभरामध्ये ते चर्चेला आलेलेच आहेत. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की असं स्पेसिफिकली कुठचाही उद्योग तुम्ही एक्वायर करायच्या वेळी ज्यावेळी आपण लँड LAC देतो त्यावेळीच तुम्ही ITI बरोबर टायअप करून घेऊन त्यांना कंपल्शन आपण टाकणार का बुवा त्यांनी हे ग्रेडची लोक ठेवले पाहिजे एक. आणि विशेषतः विदर्भामध्ये अनेक छोटे छोटे सेमी इंडस्ट्रीज आहे, MSMEC आहे. आता मियानसारखा प्रयोग झाला, ठीक आहे, हा एक भाग जरी असला पण त्यातून पण स्वतःहून सोसायट्या तयार करत असताना पण एक्विजिशन एकत्रित करणारे पण छोटे छोटे MSCची पण इंडस्ट्रीज आलेले आहेत. आज अत्यंत महाभयंकर भयानक परिस्थिती आहे कारण त्यांना MIDCचे सर्व सवलत दिले जात नाही. आणि म्हणून त्यांनाही देखील ती इंडस्ट्री जिवंत ठेवण्यासाठी ह्या सवलती त्यांना डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली बेनिफिट देण्यासाठी करता येईल का? माननीय सभापती महोदय, सन्माननीय सचिन अय्यर साहेबांनी जे या ठिकाणी सांगितलं ती महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या फॅसिलिटी जर आपण उद्योजकांना दिल्या आणि उद्योजकांबरोबर जर मुलांना दिल्या
तर उद्योजक देखील येऊ शकतात आणि मुलं देखील नोकरीला राहू शकतात. आणि म्हणून सचिन भाऊंना मला विनंती आहे की आपलं मार्गदर्शन कायमस्वरूपी 365 दिवस मला राहावं, ही देखील सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करणार आहे. पण रोजगार आपल्याकडे मिळावा, महाराष्ट्रामध्येच मिळावा, महाराष्ट्रातनं उद्योजक बाहेर जाऊ नयेत यासाठी देखील प्रयत्न करत असताना एक धोरणामध्ये जरी बदल करावा लागला किंवा नियमामध्ये जरी बदल करावा लागला तरी आमचं खातं तयार आहे आणि त्याच्या दृष्टीनं सगळ्या सन्माननीय सदस्यांना एकत्र घेऊन याची बैठक घेऊन पुढे कसं जाता येईल याच्यासाठी विचार केला जाईल. खडचे साहेब. दोन प्रश्न आहे उद्योग मंत्र्यांना. हे एकतर विदर्भाचा औद्योगिक विकासाचा बॅकलॉग किती आहे आणि हा बॅकलॉग भरण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं काही विशेष उपाययोजना केल्या आहे का, हा एक. दुसरं, विदर्भासारख्या मागासवर्गीय प्रदेशामध्ये पूर्वीच्या कालखंडापासून आम्ही सवलती आपण देत आलेलो आहे. आता या सवलतीचा फेरविचार करून त्या ठिकाणी एक पॅकेज इन्सेंटिव्ह स्कीम, जिथे जमिनीच्या दरामध्ये सवलत, विजेच्या दरामध्ये सवलत, पाण्याच्या दरामध्ये सवलत, त्यामध्ये GSTच्या दरात सवलत, सेल टॅक्समध्ये काही सवलत, ट्रान्सपोर्ट सबसिडी आणि अन्य अशा स्वरूपाच्या सबसिडीज देऊन काही वर्षासाठी, 12 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 10-7 वर्षासाठी अशा स्वरूपाची एखादी योजना राज्य सरकारच्या विचाराधीन आहे का? कारण विदर्भ हा मुंबईसारख्या प्रांतापासून लांब आहे आणि त्या ठिकाणी एक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या साऱ्या सवलती, या साऱ्या सबसिडीज दिल्याशिवाय त्या ठिकाणी उद्योजक त्या ठिकाणी जाणार नाही. आणि या ठिकाणी उद्योजक जाण्यासाठी त्यांना संपूर्ण सवलती जर दिल्या 15 वर्षासाठी, 20 वर्ष, दीर्घकालीन, अल्पकालीन, तर मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जातील. तर असा काही शासनाचा विचाराधीन प्रस्ताव आहे का, हा माझा एक प्रश्न. तिसरं, की आतापर्यंत उद्योग विभागाच्या माध्यमातून जो सर्वे केला गेला आणि ज्यांना आपण उद्योगाच्या मध्ये परवानग्या दिल्या गेल्या, तर असे रजिस्टर्ड उद्योग किती सुरू आहे आणि ज्यांना परवानगी दिल्या असे किती उद्योग आतापर्यंत बंद झालेले आहे. हे बंद असलेले उद्योग परत सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं काही निर्णय घेतले आहेत का, घेणार आहात? सभापती महोदय, विदर्भातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नागपूर आणि अमरावतीचे 2 महसुली विभाग आहेत. त्या 11 जिल्ह्यांमध्ये 16,632.42 हेक्टर एक क्षेत्र MIDCनं संपादित केलेलं आहे. आणि मी सांगू या ठिकाणी इच्छितो, खडसे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की अनेक फॅसिलिटीज ज्या आहेत यापूर्वी विदर्भासाठी दिलेल्या आहेत. म्हणजे 20,000 चौरस मीटरच्या पेक्षा लहान असेल तर 2 वर्षापेक्षा 3 वर्ष कालावधी आपण केलेला आहे. वीज दरामध्ये 1 रुपया सवलत आपण दिलेली आहे. त्याच्यानंतर 50 कोटीचा क्रायटेरिया आपण 20 कोटीवर आणलेला आहे. पण एक मात्र नक्की आहे की एवढं करून देखील विदर्भामध्ये जर उद्योग येत नसतील किंवा उद्योजक येत नसतील तर या नियमावलीमध्ये, या धोरणामध्ये काही बदल करता येईल का याचा नक्की आम्ही विचार करू. परंतु हा विचार करत असताना विदर्भापुरताच नाही, विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या सगळ्याच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून एक वेगळं धोरण प्रत्येक विभागात, म्हणजे विदर्भात असेल किंवा कोकणात असेल, वेगळं धोरण आणता येईल का यासाठी शासन म्हणून आम्ही नक्की प्रयत्न करू. आताच मंत्री महोदयाने आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले. 45 मिनिटं आपण ऑफ घेऊ. 30 मिनिटापर्यंत आपण हे घेऊ. बंद करतो ना.